Hello guys. In last lecture, we are just in the syllabus of paper number 4, genetics. No. Right from today, we are going to discuss this first unit, that is introduction to genetics. पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स. त्यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत? मेंडल्स वर्क ऑन ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स, जेनेटिक व्हेरिएशन आणि मॉलिक्युलर बेसिस ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. Okay, first of all, we will see what is the work done by Mendel, how it contributes his work in the formation or the framework in the genetics one. Okay, let us see that. The branch of biology which deals with the study of heredity and variation is called as genetics one. Heredity माहिती आहे, variation माहिती आहे. Heredity म्हणजे काय? Characters which are observed in the parents are get transferred from his offspring to the next generation one. That means characters are transferring from generation to this generation one. जशीच्या तशी कॅरेक्टर्स सगळीच्या सगळी पुढच्या जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस बघायला मिळते. म्हणजे कसं की वडिलांच्या सारखा मुलगा नसतोच, होय की नाही, सेम बघायला मिळत नाही. आणि आजोबांच्या सारखा पण नसतो, पण मेजर कॅरेक्टर्स आर contributed towards their parental contribution one. That is called as heredity one. Variation is also nothing but that. म्हणजे सगळीच्या सगळी कॅरेक्टर्स जशीच्या तशी ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामध्ये थोडासा चेंज बघायला मिळतो. And so what? The branch of biology which deals with the study of heredity and variation is called as genetics one. The contribution of Mendel to the genetics is called as Mendelism. आपल्याला माहिती आहे 11वी-12वीपासून आपण बायोलॉजी घेत आणि ज्यांचा होता मेंडेल माहिती आहे आपल्याला. And that contribution of this Mendel's works towards the genetics is called as Mendelism. As we know that Gregor John Mendel is called as father of genetics. Mendel born in a peasant family in Austria, 22nd July 1822, and he passed away on 6th January 1884. That means he has got only 62 years of life. And in this 62 years of life, when he becomes the fond of gardening, because his father was a well gardener, शेती करत होते त्याचे वडील, आणि त्याच्यामुळे त्याला पण शेतीची आवड लागली. आणि ही हॅज दी कीन ऑब्झर्वेशन टुवर्ड्स दिस फार्मिंग वन. आणि हा जो त्याचा गुण होता ना फार्मिंगबद्दलचा, ऑब्झर्वेशनचा, त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट येत गेला. आणि ही डिड सेव्हरल एक्सपेरिमेंट्स ऑन दी विच प्लांट्स वन, ऑन दिस पी प्लांट्स वन. And for the experiment he selected pea plants and did his experiments of this hybridization. मेंडेलनं पी प्लांट सिलेक्ट केले. पी प्लांट माहिती आहे, वाटाण्याची झाडं, आणि त्याच्यावरती त्याने त्याचे एक्सपेरिमेंट चालू केले. इट वॉज नॉट द सो इझी टास्क वन, बिकॉज ॲट द फर्स्ट अलॉंग विथ दिस ऑब्झर्वेशन्स ही कॅरीड आउट टू आयसोलेट the pure plant varieties one. The characters which was selected by Mendel was known to him, and he trying to isolate the pure line varieties. Major work of the Mendel was on isolating these pure line varieties one. Later on he did the experiments of this hybridization, cross pollination वगैरे या सगळ्या गोष्टी त्याने केल्या, आणि नंतर त्याला ते सक्सेस मिळत गेलं. That means he selected pea plants because he shows clear cut contrasting characters, सेल्फ फर्टिलाइज्ड आहेत, हायब्रिड्स आर परफेक्टली फर्टाईल, क्रॉस पॉलिनेशन त्याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. क्रॉस पॉलिनेशन केल्यानंतर आधी सक्सेसफुल होत होतं, आणि हॅव्हिंग शॉर्ट ग्रोथ पिरियड अँड शॉर्ट लाईफ सायकल. म्हणजे पी प्लांट्स, वाटाण्याचे झाडं आपल्याला माहिती आहे, एका वर्षात तुम्ही 3 ते 4 जनरेशन त्याचे घेऊ शकता. म्हणजे मेंडेलनं सिलेक्ट केलेले होते त्यातले कुठले कुठले रिझन्स होते त्याच्याबद्दलचे. पी प्लांट सिलेक्ट केले, त्याचे सिलेक्ट केल्यामुळं सिलेक्ट करण्यापाठीमागचे त्याचे रिझन्स काय होते, तर पी प्लांट्स डिस्टिंक्ट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स दाखवत होते. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणजे टॉल आणि डॉर्फ, येल्लो, ग्रीन असे कॅरेक्टर्स होते. ते आपल्याला 7 कॅरेक्टर्स कुठले कुठले त्यानं स्टडी केले ते आपण नंतर पुढे बघू. परंतु का सिलेक्ट केले, तर डिस्टिंक्ट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स बघायला मिळत होते. सेल्फ फर्टिलाइज्ड होतं, म्हणजे फ्लावर जे होते, फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल अँथर्स आणि ओव्हरी आणि सेल्फ फर्टिलायझेशन त्याच्यामध्ये बघायला मिळत होतं. आणि नंतर हायब्रिड्स आर परफेक्टली फर्टाईल, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन केल्यानंतर जी हायब्रिड्स येतील ते फर्टाईल होते, म्हणजे ते परत ते उगवण्यासाठी वगैरे काय
अडचण येत नव्हती. क्रॉस पॉलिनेशन पण त्याच्यामध्ये डिफिकल्ट नव्हतं. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे दोन वेगवेगळ्या डिफरंट फुलांमधलं पोलन ग्रेस मिक्स केले की दॅट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. आणि सेल्फ पॉलिनेशन म्हणजे एकाच फुलांमधले परागकण त्या अँथर्सवरती, अँथरचे पोलन ग्रेन्स स्टॅमेन्सवरती पडले की सेल्फ फर्टिलायझेशन इज ऑलवेज सक्सेसफुल हॅविंग शॉर्ट ग्रोथ पिरियड. त्यांचा लाईफ सायकल म्हणजे ग्रोथ पिरियड पण त्यांचा कमी होता आणि एखाद्या वर्षात त्यांना 3 ते 4 जनरेशन्स बघायला मिळतात. म्हणजे ऑब्झर्वेशन करण्यासाठी ते सोपं होतं, म्हणून त्यांनी ते पी प्लांट सिलेक्ट केलेली होती. द मोस्ट सक्सेस जेनेटिकली आणि बायोलॉजिकली जर बघायला गेलं तर द मोस्ट सक्सेसफुल थिंग ऑफ द मेंडल्स वर्क इज दॅट he has selected 7 characters and the characters which was selected by him was located on the separate homologous chromosomes and he studied only one character at a time, maintained statistical record of it. म्हणजे त्याचं मोस्ट सक्सेसफुल काय होतं, का रिझल्ट त्याला चांगले मिळाले, तर त्याने जी कॅरेक्टर सिलेक्ट केली होती ती 7 कॅरेक्टर सिलेक्ट केलेली होती आणि ती 7 कॅरेक्टर्स लकीली वॉज लोकेटेड ऑन दी सेपरेट क्रोमोझोम्स 1. आणि सेपरेट क्रोमोझोमवरती असल्यामुळं कॉम्बिनेशन किंवा मिक्सिंग व्हायचा कॅरेक्टरचे चान्सेस कमी होते आणि त्याच्यामुळं तीच कॅरेक्टर्स आर गेट आयसोलेटेड ऑर गेट सेग्रिगेटेड ॲज इट इज इन टू दिस नेक्स्ट जनरेशन. हे त्याच्या पाठीमागचं मोस्ट कॅरेक्टर म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग होती. बिकॉज ॲट द टाईम ऑफ गॅमिट फॉर्मेशन दे क्रॉसिंग ओव्हर वगैरे फिनॉमिनॉन होतात, त्याच्यामुळं देर इज अ स्लाईट व्हेरिएशन इन द कॅरेक्टर्स मे बी ऑब्झर्ड वन. बट इथं त्यानं सेपरेट क्रोमोझोम्स, सेपरेट कॅरेक्टर्स सेपरेट क्रोमोझोमवरती लोकेटेड झालेलं असल्यामुळं तिथं जास्त प्रश्न आला नाही कशाचा, क्रॉसिंग ओव्हरचा आणि व्हेरिएशनचा. आणि दिस कॅरेक्टर्स आर गेट सेग्रिगेटेड ॲज इट इज इन टू दिस नेक्स्ट जनरेशन वन. ते त्याच्या पाठीमागचं मेजर रिझन होतं. आणि प्रत्येक वेळेला काय केलं त्यानं की ही मेंटेन्ड दी स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड ऑफ इट. म्हणजे जे काही एक्सपेरिमेंट केले असतील त्या एक्सपेरिमेंटचं स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेलं होतं. दिस इज द रिझन by means of which Mendel gets succeeded in his experiments and put forth his various laws one. Okay, then we will see which are those 7 characters one which was selected by the Mendel for his study one. पहिलं 7 कॅरेक्टर्स कुठले आहेत बघा. द लेंथ ऑफ द स्टेम, त्याच्यामध्ये टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि डॉर्फ हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. पोझिशन ऑफ द फ्लावर, एक्झेल पोझिशन आहे, टर्मिनल. एक्झेल म्हणजे बेसला, म्हणजे जी मेन स्टेम आहे, मेन स्टेमपासून तिथं फांदी निघते किंवा पान निघते, त्याच्या बेसला तिथं ते एक्झेल पोझिशन असते. टर्मिनल म्हणजे शेंड्याला, ॲट द एंड वन. त्यातलं डॉमिनंट कॅरेक्टर कुठलं आहे, एक्झेल पोझिशन ऑफ द फ्लावर इज द डॉमिनंट कॅरेक्टर आणि टर्मिनल पोझिशन हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. कलर ऑफ द पॉड, पॉड म्हणजे शेंग, त्याचा कलर ग्रीन असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर आणि येल्लो असेल तर रिसेसिव्ह कॅरेक्टर. शेप ऑफ द पॉड इन्फ्लेटेड, म्हणजे असं शेंग ती जर फुगीर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज इन्फ्लेटेड पॉड अँड दॅट इज द डॉमिनंट कॅरेक्टर. अँड कन्स्ट्रिक्टेड चपटी असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज रिसेसिव्ह कॅरेक्टर. शेप ऑफ द सीड, वाटाण्याचे दाणे जर असे गोल गोल असतील, फुगीर असतील दॅट इज कॉल्ड ॲज राऊंड शेप. आणि रिंकल्ड असतील, सुरकुतले असतील दॅट इज कॉल्ड ॲज रिंकल्ड शेप. राऊंड हे कॅरेक्टर डॉमिनंट आहे आणि रिंकल्ड शेप हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. कलर ऑफ द सीड कोट, सीड कोटचा कलर ग्रीन असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर आणि जर व्हाईट असेल दॅट इज कॉल्ड ॲज रिसेसिव्ह कॅरेक्टर. आपण बघितले हिरवे वाटाणे आणि पांढरे वाटाणे, बरोबर. ग्रीन वाटाणे असतील तर ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि व्हाईट असतील वाटाणे तर ते रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि कलर ऑफ द कॉटिलिडॉन्स म्हणजे आतले जे डाळी आहेत त्याचा, एक वाटाणा जर घेतला आपण, वरचं कोट काढून टाकलं आणि आतले जर फोडला वाटाणा, ते 2 डाळी दिसतील आणि त्याचा कलर कसा आहे, जर येल्लो असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर आणि जर व्हाईट असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज रिसेसिव्ह कॅरेक्टर. ही 7 कॅरेक्टर मेंडेलनं स्टडीसाठी घेतलेली होती. आणि फर्स्ट ऑफ ऑल ही आयसोलेटेड द प्युअर लाईन व्हरायटीज ऑफ दी 7 कॅरेक्टर्स, म्हणजे परफेक्ट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. त्याने जर त्याच्या एक्सपेरिमेंटमधून असं काढलेलं होतं की त्यांनी जर बी दिले आणि ते सोईंग केलं तर एका कॅरेक्टरसाठी समजा टॉलनेससाठी जर केलं तर ती सगळीच्या सगळी झाडी टॉलच निघणार. जर डॉर्फसाठी बी सिलेक्ट केलेलं असेल तर ते बी दिलं तर सगळीच्या सगळी झाडं डॉर्फच होणार. असं त्यानं पहिल्यांदा 7च्या 7 कॅरेक्टरचे प्युअर लाईन व्हरायटीज आयसोलेट केले.
आणि डिनोट करताना काय काय केले बघा, डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर ते डिनोट करताना जिनोटायपिकली कॅपिटल टीनं डिनोट केले आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर असेल तर स्मॉल टीनं डिनोट केलं. असं प्रत्येक सेव्हनचे कॅरेक्टरचे ब्रॅकेटमध्ये लिहिले, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल जी, स्मॉल जी, कॅपिटल आय, स्मॉल आय, राऊंडचं कॅपिटल आर, रिंकलसाठी स्मॉल आर, ग्रीनसाठी कॅपिटल जी आणि व्हाईटसाठी स्मॉल जी, येलोसाठी कॅपिटल वाय आणि व्हाईटसाठी स्मॉल वाय. दीज आर द 7 कॅरेक्टर्स स्टडीड बाय हिम. आणि ह्या एक्सपेरिमेंटवरनं ही पुट फोर्थेड सेव्हरल एक्सपेरिमेंट्स आणि त्यांना नंतर मग क्रॉस फर्टिलायझेशन केलं, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स केले आणि ही कम आउट विथ दिस प्रिन्सिपल्स. ते आपण ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. पण व्हॉट इज द एक्सपेरिमेंट्स, व्हॉट आर द मेजर ॲस्पेक्ट्स ऑफ द मेंडेल रिगार्डिंग टू दिस हिज वर्क इज धिस वन. म्हणजे मेंडेलनं पी प्लांट सिलेक्ट केले, प्युरलाईन व्हरायटीज आयसोलेट केल्या, 7 कॅरेक्टर स्टडी केलं, त्याचं स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड मेंटेन केलं आणि नंतर मग त्याचे अजम्पशन्स त्यानं ते पुट फोर्थ केले. मग व्हॉट इज मीन बाय दिस मेंडेल्स वर्क्स रिगार्डिंग दी ट्रान्समिशन ऑफ दिस ट्रेट्स वन. हे आपलं टॉपिक आहे. ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स म्हणजे काय? ट्रान्समिशन इज नथिंग बट दी ट्रान्सफरिंग कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दिस अदर. ट्रेट्स म्हणजे अ कॅरेक्टर, ट्रेट म्हणजे अ कॅरेक्टर विच इज ऑलवेज कॉन्ट्रास्टिंग वन. प्रिन्सिपल्स वगैरे सांगताना आपण ते सांगू. म्हणजे हे एवढे एक्सपेरिमेंट्स होते, हे एवढं वर्क होतं रिगार्डिंग दी ट्रान्समिशन ऑफ दी ट्रेट वन. ओके, नंतर आपण बघू जेनेटिक व्हेरिएशन काय आहे. जेनेटिक व्हेरिएशन इज नथिंग बट दी स्लाइट चेंज इन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विदिन अ पॉप्युलेशन वन. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनमध्ये एखादं वेगळे कॅरेक्टर्स बघायला मिळणं, दिसणं, इट इज नथिंग बट दी जेनेटिक व्हेरिएशन वन. जीन व्हेरिएशन इज इम्पॉर्टंट टू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नॅचरल सिलेक्शन जीन व्हेरिएशन आहे, दॅट इज इम्पॉर्टंट ड्युरिंग दिस नॅचरल सिलेक्शन प्रोसेस. व्हॉट आर द कॉजेस ऑफ द जेनेटिक व्हेरिएशन? दॅट इज DNA म्युटेशन आहे, जीन फ्लो आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. ॲज वी नो दॅट DNA म्युटेशन म्हणजे काय? इट इज द सडन चेंज इन दी स्ट्रक्चर ऑर द नंबर ऑफ दिस क्रोमोझोम लीड्स टू दिस म्युटेशन. आणि म्युटेशन झाल्यामुळे काय होते, आपल्याला सडन चेंजेस त्या पॉप्युलेशनमध्ये बघायला मिळतात. सेकंड रिझन आहे जीन फ्लो पण आहे. हाऊ द जीन्स आर फ्लोईंग फ्रॉम वन जनरेशन टू दिस अदर जनरेशन. ड्युरिंग दी सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हॉट हॅपन्स, देर इज द चान्सेस ऑफ क्रॉसिंग वर्क, चेंज इन दिस जिनॉमिक स्ट्रक्चर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होत असतात. म्हणून दीज आर दिस फॅक्टर्स विच आर मोस्टली रिस्पॉन्सिबल फॉर दी जेनेटिक व्हेरिएशन वन. नंतर व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ द जेनेटिक व्हेरिएशन? दॅट मीन्स पर्सन स्किन कलर आहे, हेअर कलर आहे, मल्टी कलर्ड आईज आहेत, डिम्पल्स आहेत, फ्रिकल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे स्किन कलर जर बघितला गेलं तर आपल्या ह्युमन बिंग्समध्ये प्रत्येकाचा स्किन कलर काय सारखा नाही आहे. म्हणजे कुणाचा लाईट कलर आहे, कुणाचा डार्क कलर आहे, कुणाचा एकदमच कोरा आहे, कुणाचा पेल कलर आहे. तसंच केसांचा पण कलर आहे, आईजचा पण कलर आहे. फ्रिकल्स आर नथिंग बट दीज आर दिस पॅचेस, ब्राऊन कलर पॅचेस ऑन द स्किन्स वन. These are called as freckles. Similarly, these variations are observed in case of these plants too. That means genetic variation is nothing but there is a change in the characters within the same population. Okay. Then, what are the molecular basis of the genetic information? There are several factors are there which are responsible for the making change in this similar population. Structure of DNA. DNAचं स्ट्रक्चर कसं आहे, सेंट्रल डोग्मा ऑफ दिस मॉलिक्युलर बायोलॉजी. DNA रिप्लिकेशन कसं होतं आहे, ट्रान्स्क्रिप्शन माहीत आहे, जेनेटिक कोड माहीत आहे, ट्रान्सलेशन माहीत आहे, रेग्युलेशन ऑफ द जीन एक्सप्रेशन. दॅट मीन्स DNA as we know that DNA is nothing but it is the genetic material which restores all these essential characteristics of the organisms in a coded form. म्हणजे DNAच्या स्ट्रक्चरमध्ये डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर होतं, न्यूक्लिओटाइड्स आहेत विच आर हेल्ड टुगेदर बाय मीन्स ऑफ दिस डबल और ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. म्हणजे ATGC न्यूक्लिओटाइड्स, आपण हे सगळं स्ट्रक्चरल डिटेल्स आपल्याला माहीत आहेत. आणि दी पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लिओटाइड्स विच आर कमिंग आउट फ्रॉम दी DNA इंटू दी सायटोप्लाझम इज कॉल्ड एज mRNA. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस असेल किंवा ते सिक्रेटरी ॲक्टिव्हिटीज असेल, दॅट इज द सेंट्रल डोग्मा ऑफ दिस मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे एखादं सिक्रेशन करायचं असेल किंवा
फॉर्मेशन करायचं असेल न्यूक्लिक ॲसिडपासून, तर ते प्रोटीन सिंथेसिसची डेफिनेशन प्रोसेस माहिती होती आपणाला. अनवाइंडिंग ऑफ दिस DNA, नंतर mRNA फॉर्मेशन होतं, mRNA न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो, नंतर तो रायबोझोम्सला कनेक्ट होतो, नंतर मग रिस्पेक्टिव्ह अमिनो ॲसिड्स एकत्र येऊन पर्टिक्युलर चेन ऑफ दिस प्रोटीन विल बी सिक्रेटेड वन. दिस इज कॉल्ड as central dogma of this molecular biology. This is one of the important factor of the genetic variation. DNA रिप्लिकेशन, mRNA फॉर्मेशन वगैरे कसं होतं, त्याचं ट्रान्स्क्रिप्शन कसं होतं, आणि नंतर मग जेनेटिक कोड्स आणि त्याचं ट्रान्सलेशन प्रोटीन सिंथेसिसमध्ये कसं होतं, आणि त्याचं रेग्युलेशन म्हणजे पर्टिक्युलर सिक्रेशन ऑफ दिस प्रोटीन्स, त्याचं रेग्युलेशन कसं होतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, all these things are important, these are this molecular basis of this genetic information. Okay, this is about the genetic variation. नंतरचा मेंडेलियन आणि पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्समध्ये आपण त्याचे सगळे प्रिन्सिपल्स वगैरे सगळं बघू, पण आजच्या लेक्चरपुरतं एवढंच असू देत. म्हणजे आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं, तर ह्या चॅप्टरमध्ये दॅट इज इंट्रोडक्शन टू जेनेटिक्समध्ये मेंडेल्स वर्क ऑन ट्रान्समिशन ऑफ दिस ट्रेट्स वन. मेंडेल ट्रेट्स म्हणजे काय, दॅट इज दिस कॅरेक्टर्स वन. काय एक्सपेरिमेंट्स केले, कोणावरती एक्सपेरिमेंट्स केले, तर पी प्लांट्सवरती एक्सपेरिमेंट केलेले, आणि किती कॅरेक्टर्स स्टडी केलेले, 7 कॅरेक्टर स्टडी केलेले. आणि व्हॉट आर द बेसिक रिझन ऑफ द सक्सेस ऑफ द मेंडेल्स इज दॅट सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स सेपरेट क्रोमोझोम्सवरती आयसोलेट झालेले होते, आणि ट्रान्समिट होताना ॲज इट इज नेक्स्ट जनरेशनमध्ये ती ट्रान्समिट झालेले होते. ओके, नंतर आपण जेनेटिक व्हेरिएशन बघितलं, चेंज इन द सिमिलर पॉप्युलेशन, आणि व्हॉट आर द मॉलिक्युलर बेसिस ऑफ दिस जेनेटिक इन्फॉर्मेशन. थँक यू व्हेरी मच. In the next lecture, we will cover the next aspect of this paper number 4.